आता आम्ही अरेंज मॅरेज केले म्हटल्यावरती आपले स्वभाव जरी विरुद्धात असले तरीही आपल्याला जमवूनच घ्यावा लागेल. एका लग्न झालेल्या नवीन मुलीला कॉलेज कुठे करता येतं का बरं? आता मी ना तेव्हा जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी फर्स्ट इयरला होते. माझ्या बाबांचं आधीपासून होतं की दिव्य तू ऍटलिस्ट ग्रॅज्युएशन तरी कम्प्लीट कर, पण आता नवीन नवीन जबाबदाऱ्या होत्या माझ्यावरती. त्यामुळे ना दोन्ही ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लक्ष देता येत नाही. माझं तर असं झालं होतं की मी ॲट अ टाईम 2 नाव मध्ये बसले. मला काहीच कळत नव्हतं ना की मला काय करायचे काय नाही. म्हणजे व्यवस्थित जर मी परपंचाकडे लक्ष देते ना तर कॉलेजकडे दुर्लक्ष व्हायचं आणि कॉलेजकडे मला 100% देताच येत नव्हतं. त्यामुळे मला बरेच बॅक लागले होते. बॅक क्लिअर करायचं म्हटल्यावरती व्यवस्थित माझा अभ्यास होत नव्हता, म्हणून मग मी माहेरी यायचे आणि मग रिटर्न तेच व्हायचं. आमचे 10-15 दिवस मी माहेरी असायचे, त्यामुळे आमच्या दोघांमध्ये मिसकॉन्व्हर्सेशन व्हायचं आणि वापस मग तेच आम्ही एका मतावर येत नव्हतो आणि हे करून मी खरंच खूप कंटाळले होते. मला तर कधी कधी असं वाटायचं की जाऊ दे, कॉलेज नको करूया, आपण घरीच राहूया. आणि मग मी तेही करून बघितलं, पण काय व्हायचं ना, एखाद महिना मी घरी राहिले की मी खूप कंटाळून जायचे, कारण हे मला कुठे फिरायला नेत नव्हते. आणि मग मला कॉलेजमध्ये माझ्या ज्या बाकीच्या फ्रेंड्स आहे ना त्यांना जर मी कॉल केलं ना की त्यांचं असंच राहायचं की दिव्या मी हे केलं, मी ते केलं, मी इकडे गेले, मी तिकडे गेले. म्हणजे मला ना त्यांचं ते ऐकून, त्यांचं कॉलेज प्लस एन्जॉय पण चालू होतं आणि ते ऐकून मला खूप जेलस फील व्हायचं. आणि सर्वांमुळे काय झालं ना ते मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगते.